2 क्षण फोन वाजलाच नाही हे बघून त्या दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला होताच की फोन परत घणाघणा वाजू लागला. स्क्रीनच्या कॉलर आयडीवर तेच नाव, तुमचा बाप देवाय कार्तिक ठाकूर. ह्यावेळी राजने फोन उचलला. समोरून आवाज आला. प्रचंड संतापाने एक सणसणीत शिवी हासडली देवाईने राजला. तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची? ज्वालामुखीसारखा अक्षरशः फुटला देवाय त्याच्यावर. आता तो हातातला फोन वितळतोय की काय असं क्षणभर वाटलं राजला. फोन स्पीकरवर पण ठेवायची गरज वाटली नाही. देवाय ठाकूर नावाची ही आग पवनपर्यंतही व्यवस्थित भगभगत पोहोचत होती. क्षणभर ते दोघेही दचकून गेले त्या आगीच्या चक्रवातापुढे. देवाय भडकत, माझी बायको कुठे आहे राज? आताच्या आता माझ्या बायकोला माझ्या हवाली कर. माझ्या विरजाच्या केसालाही धक्का लागला ना तर तुझं ते अख्खं भामरागड बेचिराग करून टाकीन. माझ्या जानची शपथ आहे, मला सोडणार नाही तुला मी. जसं तुझ्या भावाला फाडलं तसंच तुला फाडीन. एक चिंधीही तुझ्या शरीराची कोणाच्या हाती लागू देणार नाही. एअरपोर्टच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या गाडीत बसून देवाय राजवर आडवा तिडवा कोसळत होता. ज्या माणसाने आपल्या बायकोचं अपहरण केलं त्याच्याशी थेट कॉन्टॅक्ट होताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि भडका उडाला इतके दिवस मनात दाबलेल्या संतापाचा. राज भरल्या डोळ्यांनी देवायला बोलला, कसा विसरू शकतो की तू माझ्या भावाला कसं आणि किती क्रूरपणे फाडलंस ते? त्याच्या रक्ताने भिजलेले शरीराचे तुकडे ह्याच हातांनी तर गोळा केले होते. तुझ्या भावाने पापच तसं केलं होतं. मला वाटलं तू तरी ठीक असशील, पण नाही साला. तुमच्या त्या खानदानाच्या रक्तातच खोट आहे. खराब आहे सालं सडकं रक्त. देवाय भडकून बोलला. राजही मग पेटला. खानदानाची गोष्ट तू करूच नकोस ठाकूर. तुमच्या खानदानातील लोकांनी विरजावर किती अत्याचार केले आहेत ते चांगलं माहीत आहे मला. तिच्या गर्भातील त्या एवढ्याशा निष्पाप बाळालाही सोडलं नाही तुम्ही. मारणार होते तुझ्या मुलाला, ते तर आम्ही होतो म्हणून वाचली विरजा आणि तिचं बाळ. त्यामुळे तू खानदानावरून तर बोलूच नकोस. राज भडकून बोलला. निरपराध निर्दोष लोकांशी क्रूरपणे वागणं हे तुमचं संस्कार आहे, हेच तुमचं खानदान आहे. मला माझी बायको परत पाहिजे राज. मला ना माझ्या घरच्यांशी मतलब आहे ना या दुनियेशी. खड्ड्यात गेली ही दुनिया आणि माझ्या घरातले. मला फक्त माझी जान, माझं बाळ परत पाहिजे बास. तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. मरेपर्यंत निभावू, पार उद्ध्वस्त करू एकमेकांना. जो मेला तो मेला, जो वाचला तो वाचला. पण विरजाचा ह्यात अजिबात दोष नाही आहे. माझ्या बाळाचा यात अजिबात दोष नाही आहे. त्या बिचारीने काही केलं नाही आहे. पूर्णपणे निर्दोष आहे माझं पिल्लू. तिला सोडून दे. तिला नको ह्या दुश्मनीच्या मध्ये आणू. तिला जरासुद्धा काही झालं ना राज, मला स्वतःला माहीत नाही की मी काय करीन तुझं, तुझ्या परिवाराचं, तुझ्या भामरागडचं, तुझ्याशी संबंधित असलेल्या एक वस्तूचं, एका व्यक्तीचं. माझा राग तांडव बनून तुमच्या भामरागडवर आग म्हणून कोसळायच्या आधी माझ्या धर्मपत्नीला माझ्या स्वाधीन कर. देवाय संतापून बोलला. मी तुझ्यासारखा राक्षस नाही ठाकूर. माणुसकी अजूनही जपतो मी. बाई माणूस, लहान मूल, परिवार ह्या गोष्टी अजून कळतात मला. तुझ्यासारखे परिवार स्वतःच्या वेड्याच्या भरात उद्ध्वस्त करत जात नाही मी. तू माझ्या भावाबरोबर जे काही अमानुष केलं तरी पण विरजाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही आहे मी आणि पुढेही लागू देणार नाही मी. ती सुरक्षित आहे, एकदम सुरक्षित आणि सुस्थितीत. बाळही चांगलं आहे. डॉक्टर्सही ठेवले आहेत तिची काळजी घेण्यासाठी. तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतोय. तिचं चारित्र्य, तिची अब्रू, तिचा मान राठोड खानदानात नेहमीच सांभाळला जाणार. शब्द आहे राणा संघाच्या वंशजाचा. रावण म्हणून जरी अपहरण केलं असलं मी तरी ह्या सीतेवर वाकडी नजर टाकणार नाही हा देवराज. केवळ तुझ्यावरच्या रागाच्या भरात तिचं अपहरण केलं होतं, तरी तिच्याबद्दल मनात कुठलाच वाईट हेतू कधीच नव्हता आणि नसणार. तिला जपलंच जाईल आणि तुझ्याबरोबर शत्रुत्व निभावलंच जाईल देवाय ठाकूर. ह्यात बदल नाही. राज ठणकावून बोलला. राजचं बोलणं ऐकून देवाय हळवा झाला. विरजा सुरक्षित आहे समजल्यावर इतक्या वेळ जे कठोर पाषाणचं रूप धारण तो उभा होता ते एका क्षणात गळून पडलं. डोळ्यातून अश्रूच्या धारा कोसळू लागल्या. हेच तर ऐकायचं होतं त्याला, त्याची जान सुरक्षित. अजून काय हवं होतं वेड्या रांजाला ह्या क्षणी?
काळीज अगदी पिळवटून निघत होतं त्याचं, तिला एकदा तरी भेटण्यासाठी. कधी एकदा तिला भेटतो, कधी तिला बघतो, कधी मिठीत घेतो असं झालं होतं त्याला. येतोय मी पिल्लू तुझ्याजवळ, फक्त थोडासाच वेळ हा बच्चा, फक्त थोडासाच वेळ, अन तुझा देव तुझ्याकडे. मग तू आणि मी एकत्र, कायमचं एकत्र. हे सगळं सोडून कुठे दुसरीकडे निघून जाऊ. येतोय मी, तुझा देव येतोय तुझ्याजवळ राणी. देवाय थरथरत्या ओल्या श्वासांनी स्वतःशी क्षणभर फुटफुटला. जॉन आणि राणा त्याला बघतच बसले. क्षणापूर्वी अगदी क्रूर झालेला व्यक्ती आता अगदी लहान बाळाप्रमाणे आपल्या प्रेमासाठी रडत होता. त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी जॉन आणि राणाचेही डोळे भरून आले. वेडा होता तो विरजा जोशीसाठी, अगदी ठार वेडा. त्याची माणुसकी, क्रूरता, वेडेपणा सगळं विरजा जोशीपासूनच सुरू होतं आणि तिच्यापाशीच संपत होतं. रांजा, एक बावळट मूर्ख रांजा. देवाय ठाकूर स्वतःला कसाबसा सावरत देवाय राजला बोलला, मी विरजाला घ्यायला येतोय. तू तिला घेऊन राजस्थानच्या एअरपोर्टवर ये. तिथून मी तिला घेऊन निघून जाईल. होणारा विध्वंस इथेच थांबून जाईल राज. तुला हवं तर आपण आपलं शत्रुत्व मरेपर्यंत निभावू. तू मला मार, मी तुला मारेल. चालू दे हा खुनी खेळ पिढ्यानपिढ्या. पण विरजाला याच्यामध्ये घेऊ नकोस. तिला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढूया. मी येतोय. 3-1 तासाने तिथे पोहोचेल. तू विरजाला घेऊन पटकन ये तिथे. जॉन, गाडीचा स्पीड वाढव. राजचं काळीच कळवळलं. देवाय येणार आणि विरजाला घेऊन जाणार. त्याची विरजा त्याला सोडून देवाईकडे निघून जाणार कायमची. हे ऐकूनच तो कोलमडला आणि बोलला, तू जर आधी जरी मागितलं असतं ना ठाकूर, तर कदाचित माझ्या जनतेच्या काळजीपोटी, माझ्या कुटुंबाच्या भीतीने मी तुला तुझी बायको परत करून दिली असती. खरंच कदाचित परत केली ही असती. पण आता हे शक्य नाही, कदापि शक्य नाही. मी विरजा जोशीला कोणाबरोबर म्हणजे कोणाबरोबरच वाटू शकत नाही. राज निर्धाराने बोलला. म्हणजे? देवाईने आश्चर्याने विचारले. त्याचं काहीच तो प्रश्न विचारताना वेगवेगळ्या शंकाकुशंकेने नुसतं धडधडत होतं. म्हणजे देवाय कार्तिक ठाकूर, तुमच्या बायकोच्या प्रेमात पडलोय मी. वासनेत नाही, अगदी खरंखुरं प्रेम झालंय मला. विरजा जोशी माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आहे आणि मी माझ्या प्रेमाला तुमच्या स्वाधीन कधीच करणार नाही. आय एम सॉरी बट आय एम नॉट सॉरी. राज बोलला. विरजा जोशी इज माइन, विल बी ऑलवेज माइन, ऑलवेज अँड फॉरेव्हर. देवाय ठाकूर. राठोड. मनात सहस्र सूर्याचा तप्त लावा घेऊन देवाय गरजला. त्याने संतापाने हात मारून त्याच्या बाजूची खिडकी तोडून टाकली. तो झटका इतका जबरदस्त होता की जॉन चालवत असलेली ती गाडी समोरच्या स्पीड ब्रेकरला लागून उलटी पलटी झाली. तरी पण देवाय राजवर कोसळतच होता. गाडी उलटी पलटी व्हायची थांबताच देवाय लाथेने तिचं दार तोडूनच बाहेर आला. मृतकर्णिका पण भडकून बाहेर निघाली. तिच्या त्या गर्जनेने सारा आसमंत दुमदुमला. तिचं ते भयानक रूप बघून सामान्य नागरिक पटापट आपल्या गाड्या भीतीने तिथून पळू लागले. इथे जॉन आणि राणा अजूनही उलट्या लटकलेल्या अवस्थेत होते. पटापट देवायच्या ताफ्यातील गाड्या थांबल्या. सगळे ऑफिसर्स धावले. जॉन आणि राणाची त्या अधांतरी अवस्थेतून सुटका करण्यात आली. ते श्वास लागलेल्या अवस्थेत कसेबसे बाहेर पडले. नशीब आपण ह्यावेळी प्लेनमध्ये नव्हतो. राणा आणि जॉनच्या मनात त्यावेळी एकच विचार आला. त्यांचं काळीज इथे धडधडत होतं तर तो देवाय कार्तिक ठाकूर आपला सगळा रौद्रावतार घेऊन राजवर आडवा तिडवा कोसळतच होता. त्याचे शब्द जणू आसूड झाले होते आणि एवढ्या लांबून पण राजला त्याचे फटके सटासट जाणवत होते. पवनने काळजीने राजकडे बघितलं. देवायचा रौद्रावतार बघून तो पण काहीसा आश्चर्यचकितच झाला. माझ्या पत्नीचं हरण करून तिच्यावर वाईट नजर ठेवून तू स्वतःच्या परिवाराच्या, तू राहत असलेल्या भूमीवरच्या प्रत्येक व्यक्तीच्या विनाशाला आमंत्रण दिलं आहेस राठोड. माझी बायको जरी सीता असली तरी मी राम नाही आहे मूर्खा. रावण आहे मी, दशानन रावण. विनाशाची, विध्वंसाची 10 तोंडे असलेला विनाशकारी महारावण. माझ्या पत्नीचं हरण करून तू स्वतःला फार बुद्धिमान समजत असशील तर मूर्खा, देव म्हणजेच रावण, राम नाही, जो विरजाची सुटका करण्यासाठी तुझ्याशी वाटाघाटी करेल, सामंजस्य दाखवेल. त्या रामाने लंकेला वाचायची 3-3दा संधी दिली होती, पण मी तुला एकही संधी देणार नाही. जाळून टाकेल पापाची ही तुझी लंका आणि तुलाही, कोणालाही जिवंत सोडणार नाही.
तुझ्या ह्याच मलिन रक्ताने आंघोळ करीन मी राठोड. सोडणार नाही तुला मी. हिंमतच कशी झाली तुझी माझ्या पत्नीची कामना करण्याची. तू देवराज असशील तर मी आहे महादेव आहे. तू अहिरावण असशील तर मी आहे महारावण. हे तुझं रामायण नाही आहे, हे आहे माझं रावणायण. देवाय कार्तिक ठाकूरचं रावणायण. वाचता येत असेल तर वाचून दाखव तू स्वतःला माझ्यापासून. कारण मी तर येतोय तुझ्या रक्ताने होळी खेळायला. सांभाळ कुंवरचा सांभाळ. बिकॉज आय एम कमिंग. देवराज रन रन रन. युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं होतं. देवाय संतापून जॉन आणि राणाला. आधी मी विचार केला होता सरळ जायचं तिथे त्या भामरागडला आणि एका फटक्यात सगळं नष्ट करून टाकायचं. पण नाही, इतक्या सोप्या आणि सहज पद्धतीने त्याला मारणार नाही मी. मरताना त्याचा कण न कण घाबरला पाहिजे. देवाय कार्तिक ठाकूरच्या नावाने कळलं पाहिजे ह्या हरामखोराला की कोणाशी नडलाय तो. देवाय. जॉन राणा लाव फोन त्या फारुख शेखला आणि सांग त्याला देवाय कार्तिक ठाकूरने त्याचा चक्रव्यूह बदलला आहे. आता तो दारुगोळा डायरेक्ट भामरागडला नाही देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाईल. फारुख शेखच्या ऐवजी जॉन आणि राणाच हादरून गेले. तिथे फोन लावल्यावर फारुख शेखही जागच्या जागीच कापला. हा सैतान सारा देशच जाळायला निघाला आहे का. ए मालिक रेहेम कर रेहेम. स्थळ भामरागड. वेळ त्याच वेळी. देवाय कार्तिक ठाकूर नावाच्या वादळाशी फोनवर आमनासामना झाल्यावर राज आणि पवन दोघे हादरून गेले होते. त्यांच्या शरीरावर उभे राहिलेले रोमांच अजून थरथर कापत होते. मला वाटतं आपण ठाकूरला खूपच कमी लेखलं आहे. पवन राजला घाबरत बोलला. खूपच कमी. राज आपल्याच विचारात बोलून गेला. त्या राक्षसाच्या नुसत्या आवाजाने त्याची हस्ती स्पष्ट केली होती. जो सामना आतापर्यंत तुल्यबळ वाटत होता तो एका क्षणात पूर्णपणे एकतर्फी झुकून गेला होता नुसत्या त्याच्या एका फोन कॉलने. राज चिंतेत गढून गेला. पवन आपल्याला परत मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. परत नवीन डाव रचावे लागणार आहेत. ते पण लवकरातल्या लवकर. कारण हा राक्षस तर पोचतोय कुठल्याही क्षणी आपल्या दारात. सगळ्या नगराला जागं कर. आधी सगळ्या वेशी सुरक्षित करून घ्या. तटबंदीवर जास्तीत जास्त लोक तैनात ठेवा. गोदामामधील बंदुका दारुगोळा बाहेर काढा. आपल्या इंटेलिजन्स आणि सिक्युरिटी टीम्सना पण अलर्ट करा. आपले लोक आजूबाजूच्या परिसरात पण वाढवा. कुठे काही थोडीशी हालचाल झाली की लगेच कळली पाहिजे. तो असेल कुठल्या गावचा सम्राट पण आम्ही भामरागडचे होणारे भावी राणासा आहोत. महाराणा संघाचे वंशज. भामरागडची माठी आपल्या लेकरांच्या खुनाचा बदला जरूर घेईल. हा राक्षस आता भामरागडमधून जिवंत गेला नाही पाहिजे पवन. परत जिवंत गेला नाही पाहिजे. राजच्या डोळ्यातही रक्त उतरलं होतं. नाही जाणार हुकूम, कदापि नाही जाणार, असं म्हणून पवनने आपल्या हातातील फोन राजपुढे धरला. पवनच्या चेहऱ्यावरचे गूढ भाव बघत राजने फोन कानाला लावला. पलीकडून आवाज आला. खम्माघणी कुंवरसा, मी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री सर्जेराव गुणाजीराव देशमुख पाटील बोलतोय. आणि राजाचे कान आश्चर्याने टवकारले. जसजसं मुख्यमंत्री सर्जेरावांचं बोलणं कानावर पडत होतं तसे तसे राजच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. चिंतेची जागा आता माप कोर्याने घेतली होती. राज मनात खुश होता. भडकून बोलला. देवाय ठाकूर, आता तर तू येच. खेळावर खेळ रचले जात होते. चितावर चिता तयार केल्या जात होत्या. आता फक्त वेळ होती त्या पेटवायची. तो आपली सगळी ताकद घेऊन त्या भामरागडवर धावून येत होता आणि आता भामरागडही सज्ज होतं त्याच्या तांडवाचा सामना करण्यासाठी. पण कोण वाचणार आणि कोण मरणार. कारण जगात देवाय कार्तिक ठाकूरबद्दल एक म्हण त्याच्या इतकीच प्रसिद्ध होती की यह सिकंदर कभी हारता नाही. स्थळ भामरागड. वेळ रात्री 3:30ची. देवाय ठाकूरच्या नादात एक खूप महत्त्वाची गोष्ट राज विसरून गेला होता. ती म्हणजे मधुराणी. पवनला सांगून तो तिच्या प्रेताची विल्हेवाट तांबडं फुटायच्या अगोदरच करणार होता. पण अचानक देवाय ठाकूर नावाचं वादळ झंझावत त्याच्याकडे आलं आणि त्याला मुळापासून हलवून गेलं. त्या नादात म्हणा की चिंतेत म्हणा तो त्यांच्या ह्या सूडकथेतील एका महत्त्वाच्या मोहऱ्याला विसरून गेला होता. आणि तो मोहरा होती मधुराणी.
ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबव द वर्ल्ड सो हाय, लाईक अ डायमंड इन द स्काय. आपल्या मौशार शालीने उलटी लटकत वाऱ्यावर झोके घेत घेत ती रात्रीच्या अंधारात आकाशाकडे बघून स्वतःशीच गाणं म्हणत होती. राजने जेव्हा तिला खाली उचलून फेकलं तेव्हा नेमकी तिने तिच्या अंगाला गुंडाळलेली शाल पडताना हवेलीच्या एका लोखंडी रॉडला अडकली आणि मधुरानी खाली पडायच्या ऐवजी फुलांची एक मोठी कुंडी खाली पडून धापकन आवाज आला. मधुरानी वरती त्या शालीच्या सहाय्याने लटकली होती आणि हसत होती देवाय ठाकूर आणि देवराज ह्या दोन मूर्खांवर. मधुरानी कुस्तीतपणे हसत, हा हा हा, तुम्हाला काय वाटलं ए मूर्खांनो की तुम्ही मधुरानीला इतक्या सहजपणे मारणार, इतक्या सहजपणे संपवणार? अलेले माझ्या क्यूटशा सुंदरशा राजकुमारांनो, इतकं सोपं नाही मला मिटवणं, मला संपवणं. मी माझा बदला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि मरणारही नाही. आधी ती विरजा, मग तो देवाय ठाकूर आणि आता तू राज. कोणाला सोडणार नाही मी, कोणालाच नाही. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यावर असा घाव घालून जाईल की येणारा प्रत्येक जन्म तुम्ही मला लक्षात ठेवाल आणि रडाल माझ्या नावाने. कोणी कितीही नाचो, ह्या होऊ घातलेल्या युद्धाचा अंत ठरवेल फक्त ही मधुरानी. तोपर्यंत माय हँडसम प्रिन्स जस्ट टिक टॉक टिक टॉक बिकॉज आय एम शुअरली कमिंग वन लास्ट टाइम फॉर यू ऑल. वाचून दाखवत असाल तर वाचून दाखवा स्वतःला आणि तुमच्या दोघांचा जीव त्या विरजा जोशीला. हा हा हा. स्थळ भामरागड, राणासांचा कक्ष. वेळ पहाटे 5ची. सूर्यनारायणने अजून भामरागडच्या क्षितिजावर आपली चाहूल लागू दिली नव्हती. रात्रीच्या काळोखाची काजळी आज जरा जास्तच वेळ दाटून राहिली होती. जणू त्या निसर्गालाही कळून चुकलं होतं द देवाय कार्तिक ठाकूर नावाचं हे कालग्रहण काही वेळातच ह्या संपूर्ण भामरागडला ग्रासून घेणार आहे. निव्वळ 2 तासांपूर्वी आलेल्या त्या राक्षसाच्या नुसत्या एका फोन कॉलने सगळ्या भामरागडमध्ये अवेळी भूकंप घडवून आणला होता. सगळीकडे खळबळ माजली होती. पहाटे 5च्या सुमारास रात्रीच्या काळोखात सगळं नगर टक्क जागं झालं होतं आणि आता त्यांना जागच राहावं लागणार होतं, कारण येणारा प्रत्येक दिवस अन रात्र वैऱ्याची होती, द देवाय कार्तिक ठाकूरची होती. त्या नगराला उभा आडवा जाळणारा तो सैतान मुंबईहून तर कधीच निघाला होता. नगरातील प्रत्येक चौकाचौकात मशाली पेटल्या होत्या. सारं भामरागड उजळून निघालं होतं दसरा दिवाळीसारखं. चौकाचौकात दवंडी पिटून भामरागडकरवासियांना सूचना दिल्या जात होत्या. लोकपण त्वेषाने रस्त्यावर उतरली होती अन युद्धाच्या तयारीला लागली होती. वेशीच्या बाहेरून खंदक खणण्यात येत होते. लोखंडी दगडी तटबंदी अधिकच मजबूत करण्यात येत होती. राजच्या सांगण्यावरून पवनने आताच काही माणसं गाड्यांनी आजूबाजूच्या गावात पाठवली होती. देवाईबद्दल काही आगाऊ सूचना मिळताच भामरागडला वेळीच सचेत करण्यासाठी सगळीकडे शस्त्रांची जमवाजमव चालली होती. घराघरात पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या समशेरी जुनी पुराणी सगळी शस्त्रे मैदानात काढली जात होती. त्यांना ते लावून परजण्यात येत होतं. बंदुका साफ केल्या जात होत्या. राज स्वतः मैदानात उतरला होता. त्यानं त्याचं स्वतःचं शस्त्रागार जनतेसाठी उघडं केलं होतं. भामरागडच्या घराघरात शस्त्रे वाटली जात होती. तरुणांच्या तुकड्या पाडल्या जात होत्या. हवेलीला लागूनच असलेल्या एका आलिशान इमारतीत आपल्या इंटेलिजन्स आणि सिक्युरिटी टीम्सबरोबर बसून राज युद्धाची पुढची व्यूहरचना ठरवत होता. त्यानुसार प्रत्येकाला काम वाटलं जात होतं. देवाईच्या त्या क्रूर सेनेविरुद्ध भामरागडच्या मातीतला प्रत्येक लाल आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी सिद्ध झाला होता. देवाईने कितीही म्हटलं तरी हे युद्ध त्याला वाटतंय तितकं सोपं नक्कीच जाणार नव्हतं, कारण जेव्हा क्षुल्लक मातीचा कण न कण प्रतिशोधाने पेटून उठतो तो त्या भव्य आपाळातील त्या उग्र अग्निबिंबालाही झाकाळून टाकतो. सांभाळ सम्राटा सांभाळ, कारण काळ आणि वेळ कुणा एकाची कधीच नसते. काळाचे फासे या धूर्त नियतीच्या सारीपाटावर कुठल्याही बाजूने कधीही पडू शकतात. बी केअरफुल माय एम्पायर, बिकॉज विक्ट्री इज नॉट इझी जर्नी, ॲट लिस्ट नॉट दिस टाईम. राणासांच्या या सुंदर नगराला रातोरात एका युद्धभूमीचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
रोज नगरात पहाटे पहाटे दिसणारं ते नेहमीचं शांत सुंदर विहंगम दृश्य आज गायब झालं होतं. नगरातील स्त्रिया आज जरा नेहमीपेक्षा जास्तच लवकर उठल्या होत्या आणि रात्रीच्या काळोखातच घाईघाईने घरात पाण्याचे घडे आणून भरत होत्या. त्यांना त्या काळोखात सोबत म्हणून काही पुरुष माणसंही मशाली घेऊन नदीच्या तीरापर्यंत निघाली होती. लोणी नदीच्या पात्रापासून ते वेशीपर्यंत सगळीकडे मशाली पेटल्या होत्या. लोणी नदीचं पात्र पार उजळून गेलं होतं. शेकडो बैलगाड्या, उंटगाडी याच्यावरून नगरातले सार्वजनिक तसेच घरगुती हौद भरून लागले होते. नगरात पाण्याचा मुख्य स्रोत फक्त लोणी नदीच होती. तशा मोठमोठ्या हवेल्यांच्या अंगणात आणि चौकात विहिरी होत्या, पण तो साठा प्रत्येक गोष्टीसाठी पुरा पडणार नव्हता. एवढ्या मोठ्या जनतेसाठी तर नक्कीच नाही. युद्ध जर जास्त काळ चाललं तर खूप मोठं संकट उभं राहणार होतं. त्यासाठीच हा सगळा आटापिटा चालला होता. वेशीबाहेरून आत्ताच पाणी आणल्याशिवाय गत्यंतर नव्हते त्यांच्याकडे. वेशीवरचं कालीमाचं मंदिरही कधी नव्हे ते इतक्या लवकर जागं झालं होतं. आपल्या सौभाग्याच्या रक्षणाची भीक मागण्यासाठी भामरागडच्या बिंदनी थालीत कुंकवाचे करंडे घेऊन मंदिरात चालल्या होत्या. त्यांचे चिंताग्रस्त लोंडेच्या लोंडे बघून काळजात धडकी भरत होती. तरी ते पुरोहित गागाभट्टही यज्ञाची तयारी करत होते. कुंकवाच्या करंड्याबरोबरच प्रत्येक घरातून एक एक दिवा आणून मंदिरात लावण्यात आला होता. हजारो दिव्यांनी ते मंदिर झळाळून गेलं होतं, जसं रात्रीच्या त्या काळोखाच्या कोंदणात चमकणारा एखादा कोहिनूरच. वरतून सगळ्यांनी कितीही खंबीर असण्याचं आव्हान आणला तरी त्या खंबीर चेहऱ्यांच्या पाठीमागे एक वेगळंच उदास, भयग्रस्त वातावरण पसरलं होतं. वयस्कर जुनी जाणती खोड भामरागडच्या भविष्याच्या कल्पनेने चिंताग्रस्त झाली होती, तर तरुण रक्त त्या सैतानापासून भामरागडचा इतक्या वर्षाचा बदला घेण्यासाठी नुसतं पिसाळलं होतं. सगळीकडे युद्धाने येणारी अनिश्चितता जाणवत होती. आपल्या कक्षाच्या कवाक्षातून रानास हे सगळं पाणावलेल्या डोळ्यांनी बघत होते. किती जपलं होतं त्यांनी पूर्वजांपासून चालत आलेल्या आपल्या ह्या आवडत्या नगराला. प्रसंगी आपल्या कुटुंबाला अंतर दिलं, पण एक रानासा म्हणून ते कधीच आपल्या कर्तव्यात चुकले नव्हते. आणि आता तेच सगळं नष्ट होणार होतं. त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी कालिमांच्या मंदिरात शतकांपासून तेवत असलेल्या त्या अखंड ज्योतीकडे बघितलं. त्या अखंड ज्योतीमधून जणू कालिमाच त्यांना धीर देत होती, सांगत होती, राणा, मी आहे भामरागडच्या रक्षणासाठी सिद्ध. काही होऊ देत नाही मी माझ्या लेकरांना आणि आपल्या भामरागडला. तू निश्चिंत राहा. मंदिराच्या प्रांगणात महामृत्युंजय मंत्राचा अखंड जाप चालू झाला होता. त्या मंत्रोच्चाराने सगळं भामरागड भरून गेलं होतं. मंदिराच्या पायऱ्या उतरत पन्नामा काही 50 स्त्रियांना घेऊन भामरागडच्या सीमेवर पोहोचल्या. त्यांनी स्वतःबरोबर कालिमाच्या मंदिरात गेल्या कित्येक दशकांपासून बांधलेल्या लाल चुनऱ्यांचे जीर्ण गठडेच्या गठडे आणले होते आणि कालिमाच्या मंदिरातील कुंकुम मिश्रित भस्म. राज तिथेच होता. आधीच वेळ कमी होता आणि सगळीकडे गडबड चालली होती. त्यात ह्या सगळ्या बायका येऊन महत्त्वाच्या कामात अडथळा घालत होत्या. राज वैतागून पन्नामाकडे गेला. राज पन्नामाला वैतागून बोलला, मा, हे काय आहे? किती कठीण प्रसंग आहे, किती घाई चालली आहे, त्यातून तुम्ही सगळ्या इथे येऊन गडबड करीत आहात. प्लीज तुम्ही सगळ्याजणी इथून निघून जा आणि आम्हाला तटबंदीचं काम करू द्या. वेळ खरंच खूप कमी आहे. वेशीवरच्या एका लोखंडी खांबाला ती पवित्र चुनरी बांधत असलेल्या वयोवृद्ध पन्नामा राजचं बोलणं ऐकून थबकतात आणि राजकडे आपल्या सुरकतलेल्या डोळ्यांनी बघत बोलतात, कुंवर, तुमचा विश्वास नसेल, पण ह्या म्हातारीचा गाढा विश्वास आहे आपल्या कालीमातेवर. ह्या संकटाच्या समयी कालीमाच आपल्याला सगळ्यांना तारेल. ह्या चुनऱ्या पण बांधल्या जातील वेशीवर आणि हे कुंकुमाचं रिंगण पण घातलं जाईल पूर्ण नगराला. आम्ही तुमचं ह्या बाबतीत काहीच ऐकून घेणार नाही कुंवर. असं बोलून पन्नामा परत आपल्या थरथरत्या हातांनी ती चुनरी बांधू लागल्या. स्वभावाने जरा नास्तिकच असलेला राजला हे काही पटत नव्हतं. तो वैतागला होता, पण पन्नामाला अधिक काही त्याला बोलताच आलं नाही. थोड्या वेळाने संपूर्ण वेशीभोवती एक किंचित खोल रेषा मातीत खोदण्यात आली आणि त्यात कालिमाच्या मंदिरातील कुंकुम टाकून संपूर्ण वेशीभोवती कुंकुमाचं रिंगण पूर्ण करण्यात येणार होतं. नंतर वरतून माती ओढून आतलं कुंकुम तसंच त्या खड्ड्यात सुरक्षित ठेवलं जाणार होतं. चांगले 2 तास जाणार होते या कामात आणि शेकडो माणसांचं मनुष्यबळ, ते पण अशा महत्त्वाच्या क्षणी. राजने वैतागून डोक्याला हात मारून घेतला.
तो जीपमध्ये बसून आपल्या हेडक्वार्टरकडे येतच होता की पाठीमागून बुलेटवरून पवनने गाठलं त्याला. लखनसुद्धा त्याच्याबरोबरच होता. पवन चिंताग्रस्त होऊन राजला बोलू लागला, हुकूम, आपण जरी हजारो माणसं लावली तरी रातोरात साऱ्या नगराच्या एवढ्या मोठ्या वेशीभोवती बाहेरून खंदक खणले जाऊ शकतच नाही. एका दिवसात, ते पण काही तासातच, ते हे शक्यच नाही. राजला पण ही गोष्ट माहीतच होती. त्याच्याकडे संख्याबळ जरी जास्त असणार होतं तरी देवाय कार्तिक ठाकूर आणि त्याच्या त्या सैतानी सैन्याच्या क्रूरतेचा सामना ते कधीच करू शकले नसते. 4 वर्षांपूर्वी मुंबईत जो नरसंहार मांडला होता त्याचे फोटोज अजून त्याच्याकडे होते. रक्तबंबाळ रस्ते, मानवी शरीराचे तुकडे. राजने डोळे गच्च मिटून घेतले. एव्हाना ते हेडक्वार्टरच्या आतमध्ये पोहोचले होते. कधी नव्हे ते रानास आणि त्यांचा स्वामीभक्त पवनचा बाप भोला सिंग तिथे हजर होता. आपल्या बापांना तिथे बघून राज आणि पवन दोघेही जागच्या जागीच चपापले. दोघांनी लावून आपल्या बापांना नमस्कार केला. खम्मा गणी रानासा, खम्मा गणी काकासा, आणि परत आपल्या कामात युद्धाच्या प्लॅनिंगमध्ये लागून गेले. तसे रानासा कडाडले. मोठ्या माणसांना काही विचारणार आहेत की नाही, फक्त आपलीच मर्जी चालवणार आहात? रानासा संतापाने थरथरत होते. ते रानासा होते भामरागडचे आणि अजून जिवंत होते. राजला आपल्या जिवंतपणी सगळ्या भामरागडची सूत्रे हातात घेताना बघून त्यांचा राग होत होता. एरवी ह्या गोष्टीचा त्यांना एक बाप म्हणून अभिमानच वाटला असता, पण ज्या प्रकारे राजने एका स्त्रीच्या लालसेत सगळ्या भामरागडला विनाशाच्या खाईत लोटलं होतं, त्यांना ते सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं. तिथे म्हातारा भोलाई पेटला रागाने आणि पवनवर एक जळजळीत नजर टाकली. त्या वयस्कर नजरातील जाळ बघून राज आणि पवन जागेवरच शहारले. राज हळू आवाजात, बापूसा, क्षमा असावी, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. ते तुम्हाला आणखीन त्रास नको म्हणून आधी काही सांगितलं नाही. त्रास? आम्हाला त्रास? आमच्या सूत्रांची पर्वा आहे तुम्हाला? राज, रानासांनी एक जळजळीत प्रश्न आपल्या मुलाला केला. राज रानासांच्या या तिखट वाराने काही क्षण स्तंभितच झाला. सगळ्या रूममध्ये शांतता पसरली होती. इंटेलिजन्सची माणसं बापबेट्यातील हा वैयक्तिक संघर्ष बघून हळूहळू मान खाली घालून रूममधून बाहेर पडू लागली होती. राज रानासांना धीर गंभीर आवाजात बोलला, आम्ही जे काही चालू केलं होतं ते आपल्या धनवनवर झालेल्या अन्यायाच्या बदल्यासाठीच केलं होतं. त्याचा आणि वीज भामरागडवासियांचा निर्गुण हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठीच. दुसरा आमचा कुठलाही हेतू नव्हता. रानासा भडकून बोलले. मानलं राज, तू धवनच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हे सगळं सुरुवातीला सुरू केलं होतं, पण आता ते केवळ धवनचा बदला घेण्यापुरता मर्यादित राहिलं नसून त्या ठाकूरची बायको मिळवण्यापर्यंत पोचलं आहे. त्याच्या बायकोचं अपहरण का केलंस तू? जर बदलाच घ्यायचा आहे तर का जिवंत ठेवला आहेस तिला अजून हवेलीत? मारून का टाकलं नाहीस? का तिला सारखं वाचवतोयस? विरजाचा विषय निघताच राजच्या हाताच्या मुठी रागाने आतमध्ये वळल्या. कसं कोणी तिला हानी पोहोचवू शकतं? त्याचं काळीज एका बाजूला कळवळत होतं तर दुसऱ्या बाजूला संतापाने भरून निघत होतं. राजच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव रानासा बघत होते. त्यांना खात्री पटली होती राज त्या मुलीसाठी एक वेळ मरण पत्करेल, पण तिला सोडणार नाही. रानासा मनात, असलं कसलं विचित्र प्रेम हे? बरं, त्यात काही वासनाही नव्हती. अशा ह्या निषिद्ध प्रेमापासून आपल्या मुलाला परावृत्त तरी कसं करू? रानासामधला बाप खूपच अगतिक झाला होता. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी राजला परत समजवायची धडपड केली. बाळा, हे बघ, परत करून दे त्याची पत्नी त्याला आणि वाचव भामरागडला विनाशापासून. अजूनही वेळ गेली नाही. आपण सगळं अजूनही सावरू शकतो. आणि धवलचं काय? त्या 20 जणांचं काय? त्यांच्या त्या अस्थिकलशाचं काय जे अजून पण आपल्या मुक्तीची वाट बघत बसले आहेत? आणि आम्ही विरजा जोशीला केवळ ह्यासाठी वाचवत नाही आहोत की त्यांच्यात आमचा जीव जडला आहे. आम्हाला खरंच त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. त्या निर्दोष आहेत ह्या सगळ्यात माहीत आहे आम्हाला. पण ज्याने आपल्या भावाचे तुकडे उचलले असतील, परत तोच व्यक्ती त्या क्रूरकर्त्याकडे एका निर्दोष मुलीला कसं सोपवू शकतो? आम्ही ज्यावेळी तिचं अपहरण करत होतो त्यावेळेस पण तिच्या निर्गुण हत्येची कारस्थानं चालली होती. मग कसं लोटू परत तिला त्याच मरणाच्या खाईत बापूसा?
धवन नंतर मी अजून एक मृत्यू बघू शकत नाही, तेवढी माझ्यात हिंमत नाही. विरजा जोशी जगाच्या पाठीवर कुठेही राहिली तरी चालेल मला बापूसा, पण त्या ठाकूरचं अमानुषकोर्य सहन करायला मी तिला त्याच्याकडे कदापि पाठवणार नाही. मग भले काहीही हो, राज निग्रहाने बोलला. राणासा हताश झाले आणि राजला विचारलं, मग भले पूर्ण भामरागडच्या जनतेचा जीविताचा काहीही हो? हां, तो काही करणार नाही भामरागडचा बापूसा. जोपर्यंत त्याची पत्नी आपल्याकडे आहे तोपर्यंत तो भामरागडच्या सीमेला आणि आतील माणसांना जराही हात लावणार नाही. तो हे युद्ध खेळायचा प्रयत्न करेल, पण बाहेरूनच आपल्याला हानी पोहोचवणं त्याला जराही परवडणार नाही या क्षणाला, राज बोलला. आणि तिथे ती नियती खदाखदा हसत होती. किती रे भोळात माझा दुसरा देव तो, अगदी माझा भोळा सांगतो. हा 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 म्हणे आपल्याला हानी पोचवणं त्या देवाय कार्तिक ठाकूरला जराही परवडणार नाही ह्या क्षणाला. हा हा हा, अरे मूर्खा, जिथे त्याने मला रडवलं, मला नाक रगडायला भाग पाडलं, तिथे तू कोण आहेस रे शूद्रशा किड्या? तो बघ तो ठाकूर तुझी सोन्याची लंका जाळत इथेच येतोय. हा हा हा, मिस्टर देवाय कार्तिक ठाकूर. हा हा हा, इट्स फन टू वॉच युअर लास्ट बॅटल. राजकडे बघत, बघ रे ए मूर्खा, बघ जमतंय का तुला ह्या मृत्यूच्या सौदागराशी प्रत्यक्ष भिडणं? हा हा हा. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेची पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.